नमस्कार, नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण शंखाकृती गुढीचे वस्त्र कसे तयार करायचे ते पण न शिवता न कट करता आणि फक्त एका ब्लाउज पीसपासून आपण हे वस्त्र या ठिकाणी तयार करणार आहोत। त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा। तर बघू शकतात आपल्याकडे भरपूर असे काठाचे ब्लाउज असतात आणि ते घरामध्ये जर आपण असेच ठेवून देतो आणि गुढीचे वस्त्र जे आहे ते विकत खरेदी करतो, परंतु आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने फक्त एका ब्लाउज पीस पासून न कट करता किंवा न शिवता अतिशय सुंदर असं शंखाकृती गुढीचे वस्त्र या ठिकाणी तयार करणार आहोत। सध्या महागाई खूप वाढलेली आहे आणि बाजारात जर आपण हे वस्त्र जर खरेदी करायला गेलो तर 400-500 रुपये आपल्याला मोजावे लागतात, परंतु आज आपण अगदी सोप्या पद्धतीने या ठिकाणी घरच्या घरीच गुढी वस्त्र तयार करणार आहोत। बघू शकता दोघं साईडला काट असलेला ब्लाउज पीस आपल्याला घ्यायचा आहे। त्यानंतर जो काट आहे तो अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे आतल्या साईडला। व्हिडिओमध्ये जसं सांगितलं आहे त्याच पद्धतीने तुम्हाला सर्व गोष्टी फॉलो करायच्या आहे। बघा अशा प्रकारे आपल्याला ब्लाउजला न कट करता जर तुम्हाला गुढी वस्त्र तयार करायचे असेल तर अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला ब्लाउज पीसला कट करण्याची गरज पडणार नाही। आणि तुमच्याकडे जर ब्लाउज पीस एक्स्ट्रा असतील असे काठाचे तर तुम्ही त्याला कट देखील करून अशा प्रकारचा शेप देऊन घ्यायचा आहे। आता बघा आपण जो फोल्ड केलेला जो आतला भाग होता तो इकडे तिकडे सरकू नये किंवा दिसायला व्यवस्थित दिसावं यासाठी मी या ठिकाणी स्टॅपलरची पिन मारून घेत आहे। हवं तर तुम्ही या ठिकाणी काटे पिन देखील लावू शकतात, तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही या ठिकाणी करू शकतात किंवा सुई धाग्याने थोडासा एक टाका टाकला तरीही चालेल। त्यानंतर बघा आता जो सेंटर आहे अशा प्रकारे त्रिकोणी आकार तयार झाल्यानंतर जो सेंटर आहे त्या सेंटरवरतून आपल्याला अशा प्रकारे प्लेट्स तयार करून घ्यायचे आहे। अगदी थोड्या थोड्या अंतरावर आपल्याला हे या प्लेट्स जे आहे व्हिडिओमध्ये जसं दिसतंय त्या पद्धतीने तुम्हाला या प्लेट्स तयार करून घ्यायच्या आहे। अगदी सोपी प्रोसेस आहे, यासाठी आपल्याला शिवायची देखील गरज नाही आहे किंवा कट देखील करायची गरज नाही आहे आणि रिझल्ट देखील अतिशय सुंदर या ठिकाणी होणार आहे। नक्की ट्राय करून बघा। त्या अगोदर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मी तुमच्यासाठी भरपूर असे युजफुल व्हिडिओ रोज घेऊन येत असते। बघा अशा प्रकारे व्यवस्थित ज्या प्लेट्स आहे दोघंही साईडच्या व्यवस्थित आपल्याला प्लेट्स तयार करून घ्यायच्या आहे आणि हाताच्या मदतीने त्या प्लेट्स सेट करून घ्यायच्या आहे। आता त्यानंतर ज्या आपण प्लेट्स तयार केल्या होत्या जो वरचा जो भाग होता एकत्र केलेला त्या ठिकाणी आपल्याला काटेपिनने व्यवस्थित त्या सर्व बाजू हातात पकडून त्या ठिकाणी काटेपिनने पॅक करायचं आहे। तुम्ही हवं तर सुई धाग्याने शिवू देखील शकतात, परंतु तशी गरज देखील पडत नाही। बघा अशा प्रकारे ज्या प्लेट्स आहे त्या हाताने सेट करून या ठिकाणी आपल्याला एक एक पिन लावायची आहे। आता तुमच्याकडे स्टॅपलर नसेल तर तुम्ही काटेपिनने देखील याला पॅक करू शकतात, जेणेकरून ज्या प्लेट्स आहे त्या गुढी आपण उभी केल्यानंतर म्हणजे काठीला अडकवल्यानंतर ह्या ज्या प्लेट्स आहे या अशाच दिसतील, त्यासाठी आपल्याला या प्लेट्सला व्यवस्थित पॅक करायचं आहे। आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते आणि व्हिडिओच्या शेवटी मला तुमचे आभार देखील मानता येईल। बघा अशा प्रकारे व्यवस्थित दोघंही बाजूच्या ज्या प्लेट्स आहे त्या अशा पद्धतीने आपल्याला पॅक करून घ्यायच्या आहे। अगदी सोपी प्रोसेस आहे, फक्त आपल्याला या ठिकाणी व्यवस्थित ज्या प्लेट्स ज्या आपण तयार करतोय त्या थोड्याशा बनवायला अवघड जातात, पण एकदा तुम्ही जर बनवून बघितलं तर खरंच खूप सोपी पद्धत आहे। नक्की ट्राय करा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास देखील शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी फायदा होऊ शकेल। आणि बघा यानंतर आपल्याला ह्या ज्या प्लेट्स व्यवस्थित हाताने सेट केल्यानंतर थोडीशी इस्त्री गरम करून घ्यायची आहे आणि या प्लेट्सवरती फिरवायची आहे, जेणेकरून त्या प्लेट्स आहे अशाच राहतील, निघणार नाही किंवा दिसायला व्यवस्थित दिसेल। इस्त्री जास्त गरम करायची नाही आहे, कारण आपण जो काठाचा ब्लाउज पीस वापरत आहे ते काठ जे आहे ते इस्त्रीला चिपकू शकतात, त्यामुळे थोडीशीच इस्त्री आपल्याला नॉर्मल गरम करून त्या काठावरती अशा पद्धतीने फिरवायची आहे। बघा आणि तुम्हाला माझी ही जी मेहनत थोडी जरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करायला विसरू नका, कारण तुमच्या एका लाईकमुळे मला खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं आणि तुम्हाला हे गुढी वस्त्र कसं वाटलं ते देखील मला कमेंट्स करून नक्की सांगा। अतिशय सोपी पद्धत आहे आणि बनवायला देखील खूप सोपं आहे। बघा आता त्यानंतर हा जो वरचा जो भाग आहे त्या ठिकाणी आपल्याला जी काठी आहे ती व्यवस्थित अशा प्रकारे लावायची आहे। अगदी खोपा देखील बनवायची, पॉकेट जे म्हणतो आपण त्या
पॉकेट देखील बनवायची गरज नाही आहे. वरचा जो भाग होता, आपण जो फोल्ड केलेला सर्व प्लेट्स एकत्र केलेला जो भाग होता, त्या ठिकाणी आपल्याला ही काठी जी आहे ती व्यवस्थित अशा पद्धतीने फिक्स करायची आहे आणि एका दोरीच्या मदतीने व्यवस्थित बांधून घ्यायची आहे, निघत देखील नाही. आणि बघा, अतिशय छान आणि सुंदर असं गुढीवस्त्र, शंखाकृती गुढीवस्त्र आपण याला म्हणू शकतो. शंखाकृती जे गुढीवस्त्र आहे ते या ठिकाणी तयार झालेलं आहे. यूट्यूबवरती तुम्हाला कुठेच हे अशा प्रकारचे गुढीवस्त्र जे आहे ते बघायला मिळणार नाही. नक्की ट्राय करून बघा, अगदी नवीन पद्धत आहे. आजपर्यंत आपण मस्तानी टाईप गुढीवस्त्र बघितलं, परंतु ही पद्धत अगदी नवीन आहे. लाईक करा, शेअर करा.